हे 4 प्रकारचे तूप आहेत. याच्यामध्ये 850 रुपये किलोचं तूप आहे. हे 700 रुपये किलोचं तूप आहे आणि हे 2500 रुपये किलोचं तूप आहे. हे 400 रुपये किलोचं तूप आहे आणि त्या 4 तुपांपासून आपण हे 4 दिवे लावलेले आहेत. आणि खरं तूप कसं ओळखायचं यासाठी आपण हे ताट त्या दिव्यांच्या वरती धरलं होतं. तर 4 पैकी जे 2500चं तूप आहे त्याच्यावरती काजळी नाही, बाकी 3ही दिव्यांवरती भरपूर काजळी आहे. ह्याला मी हात लावून पाहिल्यामुळे त्याची काजळी थोडी निघाली. हे 400 रुपयाचं, हे 700 रुपये आणि हे 850. ब्रँडेड कंपनीचं एक तूप तर, पण सगळ्यांना काजळी आली. काजळी जे खराब तूप असतं किंवा ज्या तुपामध्ये तेल मिसळलेलं असतं त्याच तुपाला काजळी येते. तर हा जो 2500च्या तुपाचा दिवा आहे त्याला बिलकुल काजळी नाही. तर मला सांगायचं असं की पूर्वी आपण असं तेलाच्या दिव्याने साधा तुपाचा दिवासुद्धा लावत नव्हतो. पण हल्ली भेसळ इतकी वाढली आहे की या तुपामध्ये एकतर डालडा किंवा इथं तर या तुपात तर स्पष्टच दिसते पहा, खाली तूप आहे आणि वरती सरळ सरळ त्यांनी तेल मिक्स केलेले. बऱ्याच वेळा काजळी धरू नये म्हणून तिळाचं तेल मिक्स करतात. यांनी साधं पाम तेल मिक्स केलं असावं, ज्यामुळे एवढा काळा झाला दिवा. तर ही ट्रिक आहे, तुम्हाला कशी वाटली बघा चांगलं तूप ओळखण्याची. आणि ऑलमोस्ट घरांमध्ये ओबेसिटी येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे विकतचं तूप आणि कमी किमतीचं तूप. कमी किमतीत मिळतं म्हणून आपण खुश होतो, पण त्यात एवढी भेसळ असते